तर मुलगा आणि मुलगी या दोघांसाठी वेगवेगळे नियम आहेत का, किंवा दोघांच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत का, की एक्झॅक्ट कसं? शारीरिक अवस्था तर आहे, ऑफकोर्स हो, वेगळ्याच आहेत. आणि ज्याला आपण मॅच्युअर्ड होणं म्हणतो ना, त्याही मध्ये थोडा फरक आहे. ओके. म्हणजे थोडासा मुलींच्या बाबतीमध्ये काही लवकर व्हायला लागतं आणि मुलांच्या बाबतीमध्ये थोडं उशीर. आणि जी लक्षणं दिसतात तीही काही प्रमाणात म्हणजे मुलींच्या बाबतीत तुम्ही म्हणाल तर त्यांना जेवावंसं वाटत नाही, अनेकदा असं वाटतं की कंटाळा येतो जेवायला बसल्यानंतर. पाठदुखी, कंबरदुखी हे मुलींच्या बाबतीमध्ये खूप दिसतं, कॉमन दिसणारी गोष्ट आहे. उगाचच चिडचिड होणं म्हणजे मुलांची होते, पण काही वेळेला मुलींची जास्त दिसते. बाकी ते सतत आरशासमोर हवंसं वाटणं वगैरे वगैरे ह्या तर गोष्टी आहेतच, पण मी त्याच्याविषयी आता नाही बोलत आहे, म्हणजे त्या आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. किंवा एक या वयामध्ये खूप दिसतं की ते मुलांमध्ये दिसतं की सर्व म्हणजे सामाजिक दृष्ट्या अयोग्य अशा स्वरूपाचं वर्तन, म्हणजे जे समाजात पटणार नाही. आपण म्हणतो ना, म्हणजे मी उदाहरण देतो ना, की आपण म्हणतो ना, अरे ही मुलं अशी काय वागतात वेड्यासारखी. म्हणजे काय असतात तर सर्वसामान्यपणे समाजात ज्या गोष्टी प्रचलित आहेत त्याच्यापेक्षा हे काहीतरी वेगळं करतात, जे आम्हाला पटत नाही, मोठ्या माणसाला किंवा समाजाला पटत नाही. किंवा बंडखोरी सांगताय ना, करणारच नाही हे दिसेल, मी सांगताय ना नाहीच करणार. काय करताय मी बघतो. मग हे शाळेतही दिसतं. किंवा आवडत्या व्यक्तीच्या खूप प्रेमात असणं, मग ते शाळेतले शिक्षक असतील, घरातले आई वडील असतील, किंवा इव्हन कुठली असेल, ते या व्यक्तीला सांगितलंय ना, मग काहीही सांगू मग मी ते करणार, हे पण असतं. सो अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये दिसतात. म्हणजे मुलगा आणि मुलगी असं दोघांच्या बाबतीत होतं. दोघांच्या बाबतीत हे होतं, पण काही मुलींच्या बाबतीत मी सांगितलं तशी थोडी ती लक्षणं थोडी म्हणजे वेगळी थोडीशी, थोडी कंबरदुखी, थोडी अन्नावरची वासना उडणं. म्हणजे याच वयामध्ये खरं तर शरीर डेव्हलप होत असल्यामुळे अन्न खूप जास्त इंटेक तो गरजेचा आहे, पण त्याच वेळेला हे पण येतं. आणि म्हणून ते जे मगाशी मी म्हटलं की ते त्यांना स्थिर करणं जे आहे ना, ते या वयातलं खूप गरजेचं आहे. त्यातनं हळूहळू ते, आणि हा साधारणतः 3-4 वर्षांचा कालखंड हा प्रामुख्याने आहे.